डार्विनच्या सर्व्हायव्हल फॉर द फिटेस्ट सिद्धांतावर माने काही वनस्पती प्राण्यांचा जीवन प्रवास आपल्याला अचंबित करणारा असतो। आमच्याकडे आता सुगीचे दिवस चालू झाले आहेत आणि भात कापणीची घाई सगळीकडे चालू आहे। कार्विया वनस्पतीचं एखाद्या प्रदेशात एकदम जन्माला येणं, एकदम ब्लूमिंग होणं आणि एकदम मरून पावणं हे निसर्गानं आपल्यासमोर मांडलेलं एक कोडच आहे। आम्ही आता आमच्या गावाजवळच्या भुजाबाईचा चढ चढून धनगरवाड्याजवळच्या आमच्या एपेरीत चाललोय। सुगीच्या दिवसातलं सह्याद्रीतलं वातावरण खूपच आल्हाददायी असतं। पावसानंतरची हिरवीगार रानं, डोंगरावरून सकाळी दिसणारे सशा कापसासारखे चककणारे ढग मनाला नवी ताकद देऊन जातात। आमच्या बी कॉलनीज कार्वीच्या ताट्यातच ठेवल्यामुळं तुम्हाला त्याबद्दल सांगावं वाटलं। आता आम्ही गावाजवळच्या फेरीजवळ चाललेलो आहे। पुढे जो डोंगरावर जे हिरवगार दिसते ते पूर्ण कार्वी आहे। आज तुम्हाला कार्वीचे ताटे कसे असतात आणि कशी दिसते ते सांगणार आहे। आपण जवळ जातोय, एप्रिलीत आलेलो आहोत। ही कार्वीची झुडपं आहेत। एक साधारण आमच्या उंचीवरनं या कार्वीच्या झाडाच्या उंचीचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, ह्या छोट्याशा व्लॉगमध्ये आता आम्ही गावाजवळच्याच डोंगरामध्ये आहोत। तर आत्ता ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला थोडंफार कार्वीबद्दल सांगणार आहे। मास ब्लूमिंग हे कार्वीचे वैशिष्ट्य सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये साधारणतः 1000 ते 1500 मीटर उंचीवरच्या थोड्या जास्त पावसाच्या डोंगराच्या उतारावर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आपल्याला कार्वी ब्लूम पाहायला मिळते। तसे बघायला गेले तर हे भाग दुर्गमच, आत्ता कुठे थोडेफार ह्या भागात रोड पाहायला मिळतात। आता जे गावाजवळच मला वाटते पश्चिम घाटामध्ये, आता कोल्हापुरात पर्टिक्युलरली कार्वी सर्वीकडं बऱ्यापैकी फुललेले आहे। तुम्हाला जर ट्रेकिंगची आवड असेल आणि सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात किंवा डोंगरामध्ये फिरायची आवड असेल तर बऱ्याच जणांनी ट्रेकर्सनी ही कार्वी काय असते हे बघितले असेल। तर कार्वी जी वनस्पती आहे त्याचं कार्वी आहे ती तुम्हाला मोस्ट ऑफ द टाईम इंटेरियर डोंगराच्या भागामध्येच पाहायला मिळते। बऱ्याचदा हे भाग रिमोट असतात, सहजासहजी ॲक्सेसिबल नसतात। म्हणजे आम्हाला पेट्याही जरी हलवायच्या असल्या तर डोक्यावर घेऊनच त्या ठिकाणी न्यावं लागतं। आता आमच्या इथं धनगरवाडा आहे, तिथंच कार्वीचा ताटवा आलेला आहे। तर हे मी जसं म्हणालो, ही कार्वीचं जी झाड आहे किंवा श्रब आहे, श्रब या कॅटेगरीमध्ये झुडूपच म्हणता येईल, त्याचे ताटवीच्या ताटवे आता तुम्हाला इथं आलेले बघायला मिळते। मी व्हिडिओही तिकडे डायव्हर्ट करीन किंवा शूट करीन। तर कसं होतं कार्वीचं, एकतर त्यांचं 7 वर्षाचं सायकल असतं। जे नीलकरंजी जे म्हणतात त्याचंच व्हेरिएशन आहे। मला वाटतं नीलकरंजी 12 वर्षातून एकदा फुलते, तसं ही कार्वी आहे, त्याचे ताटवे जे आहेत ते 7 वर्षातून एकदा आपल्याला पाहायला मिळतं, त्याचं फुलोरा पर्टिक्युलरली। मग 7 वर्षाचं सायकल म्हणजे जन्मापासून फुलं येण्यापासून असं 7 वर्षाचा ड्युरेशन त्याचा असतो। आणि 7व्या वर्षी काय होतं, त्याची फुलं पूर्णपणे येतात। बर्ड्स तुम्हाला दाखवेल, बर्ड्सबद्दल सांगेनच तुम्हाला, एका बर्ड्सला कशाप्रकारे फुलं येतात हेही मी मेन्शन करेन। तर ह्यामध्ये 7व्या वर्षी फुलं येऊन तुम्हाला जर आता पूर्ण जर फुलं दिसत असतील तर पुढच्या वर्षी म्हणजे नेक्स्ट टाईमला जर ह्याच लोकेशनला तुम्ही आला तर पूर्णपणे फक्त ते सगळ्या वनस्पती मृत होतात आणि त्यांचे फक्त तुम्हाला काट्या, कुजलेल्या काट्या किंवा वाळलेल्या काट्याच बघायला मिळतील।
मग काय होतं, ह्या सायकलनंतर त्यांची फुलांमधून बी तयार होतं आणि ते पडून त्याच्यातून परत एक नवीन रोपटी यायला तयार होतात. तर बघूया आपण ही कळ्या आहे ना, तर हे प्रत्येक बडमधून किंवा जे एक दर बडमधून एक फूल निघतं. अशी एकाच कळीपासून 17-18 फुलं प्रत्येक दिवसामागं तुम्हाला बघायला मिळतात. ही कारवीची फुलं जी आहेत ती तुम्हाला इंटेरियर भागामध्येच बघायला मिळतील. वास असा काही स्पेशल नाही आहे, पण ह्या कारवीच्या फुलाची मधाचं असं वैशिष्ट्य आहे की हा क्रिस्टलाइज होतो, बराच काळ टिकतो आणि आयुर्वेदामध्ये किंवा ट्रॅडिशनल मेडिसिनमध्ये याचा वापर खूप प्रमाणात केला जातो. लिटल बी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, ती कारवीच्या मधावर संशोधन करत आहे. आतापर्यंत बरंच अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आढळल्या आहेत. रिसर्च चालू आहे, फुल्ली पब्लिश नाही अजून. भरतील एक एक सुपर, जरा असं बघायला पाहिजे. भरणार आता. पृथ्वीच्या 4.5 बिलियन वर्षाच्या उत्क्रांतीत अशी अनेक निसर्गाची कोडी लपलेली आहेत. ह्या पायवाटा पायाखालून घातल्याशिवाय तुम्हाला निसर्गाशी एकरूप होता येणार नाही.